10 आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय जय दिघे. जय दिघेने इम्प्रेस केलं. एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे जय दिघे. दुसऱ्या बाजूला रमेश दस जो मात्र आपण पाहतोय त्याच्याकडे खूप मोठा अनुभव आहे, आक्रमकता आहे आणि आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. बरोबर 10 वाजलेत. पंचांचा प्ले असा इशारा येतो आणि पहिला बॉल आता इथून पुढे पडेल आणि तुम्हाला फक्त 25 मिनिटात क्षेत्ररक्षण करणारी टीम याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतो. अजितच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर आपण रमेशला पाहतोय, जयला पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडवर रमेश आहे. जय दिघे ऑन स्ट्राइक. बोल गणपती बाप्पा. पहिलाच बॉल आणि ते फटका हवेमध्ये. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होतात. संघाचा अकाउंट मैदानामध्ये उघडलाय. रविराज ब्लास्टर जांभुडे ही टीम एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहतोय हर्षल स्पोर्ट होटल बंगला. पहिला सामना भगवा चषक दिवस क्रमांक 7. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. अजितच्या हातामध्ये चेंडू आहे. ओहो, इथे टाकलेला बॉल अप्रतिम राहिलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतो. अप्रतिम असा बॉल. चेंडू पडल्यानंतर वळतोय आणि इथे मात्र यष्टीरक्षक आपलं काम उर्वरित पूर्ण करतात. हर्षल स्पोर्ट कुटल बंगला टॉस जिंकला. टॉस जिंकल्याबरोबर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये कामगिरी कशा दर्जाची राहील हे देखील आपल्याला पाहिजे. सातत्य मैदानामध्ये कशा प्रकारचं ठेवलं जाते ते देखील आपल्याला पाहावं लागेल. अजित आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर तयार आहे. तर त्याच्या संघासाठी या P1च्या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. एक आहे लॉंग ऑफ आणि एक आहे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. इथे टाकलेला बॉल फटका तर चांगला पाहायला मिळतोय. ब्लास्ट येतोय. रमेश झालच्या बॅट मधून येणारा हा दमदार, अजयच्या बॅट मधून येणारा हा चौका. फटका जय दिघेच्या पाठीमधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा येतील. संघाची धाव संख्या 6. या धाव संख्येवर 6 ऑन द बोर्ड. खूप चांगलं क्रिकेट पॉवर प्ले मध्ये खेळत असताना बॅट्समन जय दिघे आपल्याला पाहायला मिळतोय. अजित तयार. अजित गरजचा हा बॉल डीप मिड विकेटला पाठवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे आणि हा चेंडू देखील जाईल सीमा पार. धावा देऊन जाईल 4 चौका. अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये 10 धावा धावफलकावर पॉवर प्लेचे षटक मैदानामध्ये चालू आहे. 2 चौकार आतापर्यंत वसूल केलेत बॅट्समन जय दिघेने आणि आपली आक्रमकता दाखवत असताना अजित घरतवर केलेलं खूप मोठं आक्रमण आहे या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचे षटक आहे. 6 षटकांचा सामना, 5 षटकांचा सामना. गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्कवर धावफलकाचा विचार केला. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावर आहेत. जय दिघेची खूप चांगली फलंदाजी रविराज ब्लास्टर साठी. इथे बिगिट गेलाय. फटका बसलाय. कॅचची संधी आहे. कॉलिंग इथे खराब होती परंतु तदनंतर चांगलं कमबॅक राहिलं अजित गरज आणि पहिला टीम रविराज 11 जांभुर्डे टीमला. जय दिघे बॅक टू द पेबल.
संघाची धावसंख्या 10 या धावसंख्येवर आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं मार्गस्थ असताना गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका जो मात्र पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता एक सिंगल धाव येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 11 या धावसंख्येवर. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पहिलं कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपला. नेल्सन धावफलकावर आहे. 11 एक बाद 11. डीजे गोलंदाजी मार्ग गोलंदाज तयार होत आहेत. महेश पवार गोलंदाजी करण्यासाठी तयार होती. फुल टॉस बॉल आणि तितकाच दर्जेदार फटका इथे आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण तिथे खराब आणि चेंडू होईल फरार. चौका. पाठमधून येणारा लाजवाब स्ट्रोक आपण पाहिला. चौकार येईल. संघाची धावसंख्या वाढते 15 या धावसंख्येवर. इथे देखील फटका चांगला आहे. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ते आता 16 या धावसंख्येवर. महेश आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. बॅट्समन इन झालेत मैदानामध्ये. दिनेश याला साथ देताना असताना रमेश दस आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना सातत्यानं आपण पाहतो जांभुर्डे गावासाठी आणि आज आपल्या संघासाठी खूप चांगली सुरुवात जयदिगेने करून दिली होती. इथे टाकलेला बॉल दिनेश हुकचा फटका. लाजवाब टायमिंग. डीप फाईन लागला चेंडू. वन बाउन्स सीमारेषेचा वेध घेतोय. वार पे पलटवार. गेम फरार. चौका. सुभाषजी गडगे यांच्याकडून त्यांच्या मेवण्यासाठी या षटकारासाठी 200 रुपये.
अप्रतिम फटका. संघाची धाव संख्या 27. रमेश धस ऑन फायर. ओहो, सेन्सिबल क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरच्या बॉलवर षटकार आलाय ना, इथे सिंगल घ्यायचे, स्ट्राइक आपल्याकडे ठेवायचे. 2 षटक कंप्लीट झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 14च्या सरासरीने धावफलकावर 28 धावा आहे. रविराज स्पोर्ट क्लब जांभुर्डे एक फलंदाज बाद. डीजे पॉवर प्ले मध्ये रविराज जांभुर्डे संघाचं वर्चस्व राहिला. हर्षल स्पोर्ट फुटल बंगला या टीमवर धावफलकाचा विचार केला. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर. सुरेख प्रकारचा चेंडू मात्र पाहायला मिळतो. आडव्या बॅटने फटका खेळला. तिथे क्षेत्ररक्षक येथील एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 30 या धावसंख्येवर. 30 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय ते तिसरं चालू आहे. राकेश गोलंदाजी मार्कवर तयार होता. इथे टाकलेला बॉल अप्रतिम राहिला आहे. चेंडू यष्टिरक्षक इथे कंप्लीट करत असताना खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये राहिली आहे गोलंदाजाची. चेंडू डॉट येतो. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या आणि तदनंतर आता जर विचार केला तर डॉट चेंडू जो मात्र पाहायला मिळतो. गोलंदाज तयार होतो. सुरेख प्रकारचा चेंडू हवेमध्ये झेल इथे ड्रॉप होतोय. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर. यष्टिरक्षक आपण विजय पवार पाहतोय. विजय पवारचं क्षेत्ररक्षण असं काहीच खराब झालंय. अजून एक कॅच सोडला तर 555 रुपये. या स्पर्धेचे प्रणेते आयोजक सुनील माळी यांच्या वतीने एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 32-32 या धावसंख्येवर. 32 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना गोलंदाज तयार होत आहेत. राकेशचा हा बॉल आडव्या बॅटने फटका इथे सजवलाय. चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवर कंप्लीट होत असताना 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 34-34 या धावसंख्येवर. रमेश दत्तच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आला, एक षटकार आला, त्यानंतर सिंगल डबल देखील भरपूर येताना पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत राकेश.
गोलंदाजी मार्कवर तयार, स्ट्रायकर इनवर रमेश दास, धावफलकावर धाव संख्या 34. इथे पिक हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र अप्रतिम राहिला. अप्रतिम षटकाची समाप्ती होते राकेशची. 3 षटक मैदानामध्ये संपली. धावफलकावर धाव संख्येचा विचार केला तर आता 34 धावा आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. किती धावा येतील ते देखील पाहायचं. संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटर धरून. सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच दर्जेदार फटका आणि चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. येतोय हा दमदार चौका. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका इथे सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट मध्ये. तिथे क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतात. त्याचा पुरेपूर फायदा. 2 धावा येत आहेत. दिनेशच्या पाठीमधून 2 चौकार आतापर्यंत आले. प्रत्येक चेंडूवर सिंगल डबल घेताना आपल्याला दिनेश पाहायला मिळतोय. धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 40 या धावसंख्येवर. 40 ऑन द बोर्ड. 40 धावा ज्या मात्र धावफलकावर पाहायला मिळतात. 40 धावा धावफलकावर ज्या मात्र आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. चेंडू थांबणार नाही, जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. दिनेशच्या पॅट मधून अजून एक प्लास. येतोय हा दर्जेदार चौका. मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 46 ऑन द बोर्ड. रविराज प्लास्टर जांभुर्डे टॉस पराभूत झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करतो.
हर्षल स्पोर्ट कुटल बंगल्यावर दबाव वाढवला, क्षेत्ररक्षण सातत्याने करत असताना झेल खूप सुटलेत. इथे टाकलेला बॉल खराब, लाईन लेन खराब पाहायला मिळते. वेग आहे गोलंदाजाकडे परंतु लाईन लेन खराब होते आणि तेच दर्शवलं पंचांनी. हा चेंडू येतोय अभ्यंतरच्या रूपामध्ये. एक सिंगल आली, संघाची धावसंख्या 47 धावा. सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये जे मात्र खेळलं जातं. टीम रविराज प्लास्टर जांभुर्डे या टीम कडून आणि दुसऱ्या बाजूला हर्षल 11 कुटल बंगल्यावर दबाव. आणि बॅटनं फटका इथे सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, बॉलच्या खाली येतील आणि अजून एक झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. एक आली, दुसरीचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा येत आहेत आणि याच बरोबर रविराज प्लास्टर जांभुर्डे संघाचा अर्धशतक कंप्लीट. 50 धावा, एक बाद 50. दिनेश आणि रमेशची अफलातून फलंदाजी. जय दिघेने सुरुवात अफलातून करून दिली होती. ज्या गोष्टीची सुरुवात चांगली होती तिथे मात्र पुढे त्यावर कळत चढवण्याचं काम या दोन फलंदाजांनी केलंय, रमेश आणि दिनेश. इथे फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर होईल की नाही, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि लॉंग आपला घेतला. एक अप्रतिम झेल. इथे संपेल फलंदाजाचा खेळ. फलंदाज माघारी, विकेटचं पतन. विकेटचं पतन होत आहे. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 50 धावा आहेत. दुसऱ्या विकेटचं पतन रमेश धस जे मात्र बाद झाले. 11 बॉल मध्ये 18 धावांची चांगली इनिंग मैदानामध्ये पेशकश केली. गोलंदाजी मार्क करता गोलंदाज तयार होता. शेवटच्या षटकामध्ये कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 6 आल्या आणि चौथ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या. चार षटकांसाठी 25 मिनिटे गेले. टीम हर्षल स्पोर्ट. राकेश येतात गोलंदाजी मार्कवर. ज्या राकेशने 6 धावांचं षटक तळलं होतं ते राकेश गोलंदाजी मार्कवर तयार. तर स्ट्रायकर एंड वर आपण पाहतोय दिनेशला. इथे विकेट करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय. चेंडू हवेमध्ये अजून एक धक्का देत असताना राकेश पवार अप्रतिम गोलंदाजी करतोय. फलंदाज बा
फलंदाज बाद झाले दिनेश. खूप चांगलं क्रिकेट दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 3 चौकार दिनेशच्या बॅटमधून. बॅट्समन इन झालेत मैदानामध्ये. चेतन. गोलंदाजी मार्कवर राकेश तय्यार. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे डॉट. चेंडू निर्धाव. अक्षयला पण स्ट्रायकर एंडवर पाहतोय. फोर व्हीलर जो गेट आहे आपला एंट्रीचा, त्याच्या बाजूला कोणाची फोर व्हीलर असेल ती बाजूला थोडी पार्क करा. गेटच्या एंट्रीवर जी फोर व्हीलर आहे, 2 ते 3 गाडी आहेत, तिथे विनंती असेल ती गाडी जरा थोडीशी बाजूला लावा. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर राकेश. राकेशचा हा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाची अजून एक चुकी आणि पाहता पाहता 2 धावा. कॅचेस इन द मॅचेस. तुम्हाला कॅचेस पकडावे लागतील. ज्यावेळेस तुम्ही या मोठ्या स्टेजवर खेळताय त्यावेळेस तुम्हाला या प्रकारचे कॅचेस पकडणं खूप गरजेचं आहे. राकेश पवारचं मी विशेष कौतुक करेल. अप्रतिम गोलंदाजी करतोय. अक्षयच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. 52. सुरेख प्रकाश चेंडू बॅक टू द बॉलर खेळले. फुटबॉलचं प्रदर्शन मैदानामध्ये झालंय जरूर आणि तिथे क्षेत्ररक्षण देखील खराब होताना पाहायला मिळतात. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती आहे, जाऊन पोहोचेल ती 54 या धावसंख्येवर. 54 54 धावा धावफलकावर मात्र आपण पाहतोय. षटक क्रमांक मार्गस्थ असताना 5वं षटक. या स्पर्धेचे मुख्य समालोचक रमेश शिंदे सर यांचं मात्र शुभागमन होत आहे. इथे मोठा फटका जो मात्र सजवलाय. क्षेत्ररक्षक के मस्तक पे दस्तक और ये गेंद सीमा के बाहर. 4 रन चौका. राकेश तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र खेळला. क्षेत्ररक्षकेतील बॉलवर 1 धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 60 या धावसंख्येवर. 60 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये कंप्लीट झालं. 60 धावा आहेत. 61 धावांचं टार्गेट आणि ते कशा प्रकारे चेस केलं जाईल ऐकण्यासाठी जाऊया रमेश शिंदे सर यांच्याकडे. धन्यवाद.
काय महिमावरून सह्याद्री मातेचा करू सन्मान फडकत्या भगव्याचा अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाते घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको तो नुसती नाती जाऊया प्रेक्षको मॅचच्या दिशेने सुनील माडी क्रीडा मंडळ आंबेळी खुर्द आयोजित भगवा चषक 2021 दिवस क्रमांक 7 चेंडू घ्यायचा आहे जांभुर्डे संघ हॅलो 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 शाहसुनो शिवेशेषा मुद्रा भद्राय राजते छत्रपती शिवरायांना वंदन करून आपण जातो या मॅचच्या दिशेने आपण आवाज ऐकला या मुरबाडच्या नगरीला ज्यानं वेळ लावलंय निखिल ठोंबरे निखिल शेठ जाऊया मॅचच्या दिशेने रविराज जांभुर्डे आणि खुटल या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच आजच्या दिवसातील चालू आहे प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं असेल रविराज जांभुर्डे संघाने धावसंख्या बनवले धावफलकावर 60 आणि विजयासाठी 5 षटकं 61 धावांची गरज खुटल संघाला सुंदर वातावरण मनमोहक वातावरण नयरमय वातावरण आणि खऱ्या अर्थाने या वातावरणामध्ये आम्ही आल्यानंतर आमचा जीव सुद्धा घुटमळतो ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी ना पैशासाठी फक्त आणि फक्त भगव्यासाठी आणि हा भगवा आम्हाला 26 डिसेंबरला मिळेल या शंका नाही आहे आदरणीय सुनीलजी माळी साहेब सन्माननीय नकुलजी भांडे साहेबांना तब्बल 58 सदस्य जर पाहिले तर या कुटल गावाचे आज आम्हाला सारसा अभिमान वाटतो या महत्त्वाच्या गोष्टीचा काल आपण पाहिला असेल प्रमोद माळी यांचा संघ सर सेनापती ठरला आणि बघता बघता कालच्या दिवसामध्ये बाजी मारली छोट्या माळी अर्थातच प्रमोद माळी यांच्या संघाने जाऊया मागच्या दिशेने 61 धावांची गरज थँक्यू निखिल आपण लगेच यायचंय जायचं नाही कुठं कारण आपण पायांवर नक्षत्र बांधून खऱ्या अर्थाने गळ्यामध्ये सरस्वतीचा अवतार धारण केले निखिलजी ठोंबरे आपल्या सुद्धा या ठिकाणी आम्ही करतोय आभार जाऊया प्रेक्षको मॅचच्या दिशेने कुटल संघाला विजयासाठी 61 धावांची गरज आहे या मुरबाड तालुक्याचा वर्ल्ड कप आणि जिथे आल्या तर आम्हाला मनस्वी आनंद होतोय दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयासाठी 61 धावांची गरज 30 चेंडू 61 धावा पाहिलं तर 10.25 ची सरासरी ठिकाणी गाठावी लागेल कुटल संघाला देखते क्या होगा सगळं काही सस्पेन्स या ठिकाणी पाहायला मिळत आहे पक्षांचा किलबलाट आमच्या कानावर पोहोचला आणि बघता बघता आमचा अलार्म वाजला ब्रह्ममुहूर्ताला आम्ही उठलो आमची पावलं वळाली या मुरबाडच्या क्रीडा नगरीकडे जिथे तुम्हाला सगळ्यांना या क्रिकेटच्या खेळाने वेळ लावलाय आज खऱ्या अर्थाने सुनीलजी माळी साहेबांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत आहे 26 डिसेंबर अर्थात सुपर संडे अथवा फंडे आणि तो मात्र आम्हाला पाहायला मिळेल जाऊया मॅचच्या दिशेने सामन्याला करूया सुरुवात आदेश आणि महेश सलामीची जोडी आणि गोलंदाजी मार्क गोलंदाज आपण पाहतोय जांभुर्डे संघाच्या वतीनं जयदीप ऑन बॉलिंग ट्रॅक रमेश दस सरांचा संघ स्वतः पेक्षाने शिक्षक आहेत उत्कृष्ट समालोचक सुद्धा आहेत आणि आज मात्र सिद्धगडच्या पायथ्यातून प्रवास इथपर्यंत केलाय 61 धावांची गरज सामन्याला करूया सुरुवात मैदान घडले इतर रणसंग्राम घडेल आणि आजच्या दिवसाला या ठिकाणी मोर उमटवली जाईल जाऊया मॅचच्या दिशेने पहिलाच बॉल चेंज ऑफ पेस आणि इथे लेग ब्रेक होता पाहू शकाल ऑफ ड्राइव्ह सजवलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला तत्पूर्वी खेळपट्टीवर इज ऑफ द मार्क बॅट्समन 2 धावा
मुरबाडची क्रीडानगरी पाहिली ना तर या मुरबाडच्या क्रीडानगरीने आम्हाला अनेक फलंदाज दिले, आम्हाला अनेक खेळाडू दिले. आम्ही पाहिलंय प्रमोद माळी अर्थात छोट्या माळीला, आम्ही पाहिलंय जितू चव्हाणला, आम्ही पाहिलंय विलास वारगडेला, आम्ही पाहिलं अमोल कोतोरेला, आम्ही पाहिलं स्वप्नील गांगडला, आम्ही पाहिलं स्विकचा बादशाह जयेश मोरे नावाच्या फलंदाजाला. अजून चर्चा करू आपण. यावेळेस फ्रंटफुटवर होते स्क्वेअरच्या माध्यमातून फटका सजवलाय, चेंडू निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन केले या चेंडूवर 4 4 4 4 आणि हा चौकार. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. जिथे परिवर्तन आणि जिथे क्लास तिथे मात्र तुमचा विकास. एकच ध्यास भगवाचे चषक आणि रविवारची सायंकाळ. आम्हाला पाहायचे रविवारची सायंकाळ. त्या दिवशी केला जाईल माहीचा वाढदिवस इथे साजरा. श्वास लेगला इथे घडेल घात अपघात आणि पाहत विकेटचं पतन. नॉट अ गुड क्रिकेट. फलंदाज आला बाद. फुटल संघाला लागेल धक्का क्रमांक 1. बॅट्समन आदेश बॅक टू द पवेलियन. तुझी ओढ लागली लढावं लागेल, आंदोलन करावं लागेल. स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे बॉडी टर्न केली. हाय बॅक लेग चेंडू निघून चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन दिली या चेंडूवर 4 4 4 4 आणि आणखी एक दर्जेदार चौकार. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खुटल संघाची धावसंख्या 1 गडी बाद तब्बल 17 धावा. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट. ही आहे स्वप्नवत सुरुवात.
काय सुरुवात केली, आदेश जरी लवकर बाद झाला असला तरी मात्र फलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल या 11 धावा धावफलकावर यस धावसंख्या आपण पाहिली तर मित्र म्हणून योग्य ट्रॅकवर आहे गाडी. 6 षटकामध्ये बनवायच्या 61, पहिल्या षटकामध्ये बनले 11. एक गडी लवकरात लवकर बाद. आदेश खेळला 2 चेंडू, गोल्डन डकचा शिकार बनला. महेश आणि राकेशवर ही जबाबदारी संघाची आणि या जबाबदारीला मित्र म्हणून पुरेपूर उतरावं लागेल. गोलंदाजी मार्गावर पाहतोय आपण गोलंदाज कुणालला. पहिलं षटक हाताळलं जयेशनं. कुणाल गोलंदाजी मार्गावर आहे. अजूनही 24 चेंडू आणि 50 धावांची गरज. संघर्ष करावा लागेल. आजचा दिवस आम्हाला आठवेल की जगावं स्वराज्यासाठी आणि मरावं हिंदवी स्वराज्यासाठी असा देखणा सोहळा पाहणारा या हिंदवी स्वराज्याचे दुसरे युवराज छत्रपती शंभूराजे तब्बल 40 दिवस औरंगजेबाच्या दरबारात लढत राहिले, झुंजत राहिले, शेवटच्या क्षणापर्यंत मरत राहिले फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी. पण भिक्षा मागितली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष काय असतो तो पाहिला. एक धाव मिळेल वाईटच्या स्वरूपात. आणि मित्रांनो, खऱ्या अर्थानं आजही आठवण येईल धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्या त्या लढ्याची. काय लढले औरंगजेबाला सुद्धा वाटलं. जाऊया मागच्या दिशेने. पुन्हा एकदा एक वाईट बॉल. 13 धावा धावफलकावर. खऱ्या अर्थानं मुरबाडच्या कारकिर्दीमधील, मुरबाडच्या क्रिकेटमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्पर्धा म्हणून आपण ज्या स्पर्धेकडे आतुरतेने पाहतोय ती स्पर्धा अभिमानाची आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांना आनंद देणारी भगवा चषक. तब्बल अनेक पारितोषिकांसोबत सजलेली स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा हा 7वा दिवस आणि या 7व्या दिवसामध्ये तीच नाविन्यता, तीच जिज्ञासा आणि तीच प्रेरणा आजही अबाधित आणि आजही स्वातंत्र्य. याचं कारण अभूतपूर्व नियोजन. प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. इथे विकेट कीपरची कमाल. क्या बात आहे. काय चेंडू या ठिकाणी कलेक्ट केलाय. आणि मला तरी वाटतंय जय ज्यानं पहिलं षटक हाताळलं. अनेक भूमिका मैदानावर खेळाडूंना कराव्या लागतात. जीवनाच्या रंगमंचावर असं काही वावरा की आपली भूमिका संपली तरी टाळ्या वाजल्या पाहिजेत आणि ते प्रयत्न या दोन्ही संघाच्या वतीने केल्या जातील यात शंका नाही. कारण आम्हाला मिळवायचं आहे भगवा चषकाची ट्रॉफी. जाऊया मागच्या दिशेने. आतापर्यंत कुणाल 2 चेंडू वाईट फेकले, त्यानंतर एक डॉट बॉल फेकलाय कुणालनं. काहीसा रनवे मध्ये प्रॉब्लेम येतोय आणि इथे मात्र आवडले स्वतःला. अंपायरच्या भूमिकेमध्ये सन्माननीय धर्मेंद्रजी वर्मा सर, त्याचबरोबर समोर आपण पाहतोय विजय वागरी. आणि आपण सातत्याने ज्या व्यक्तिमत्वाचं कौतुक करू, यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी रॉक सर. इथे मात्र फ्रंट फुट बॉल स्क्वेअर कटचा जवळ चेंडू निघून चाललाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला थांबणार नाहीये. आउटफील्ड पास. चेंडू निघून गेला वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. बॅट्समन स्मॅश आणि बॉल क्रॉस द बाउंड्री लाईन फॉर द 4 रन चौकार. आनंदाचे ढोई आनंद तरंग. 17 धावा धावफलकावर. 17 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट बाय खुटल टीम. बनवायचे 61 धावा. प्रयत्न चालू केले आणि इथून मात्र धावांचा वेग सुरू झालाय. आणखी एक शॉर्ट पिच बॉल. तसा चेंडू बॅटवर आदळलाय. सीट साऊंड कानावर आदळलाय. आपण पाहू शकाल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला. एक सिंगल मिळेल. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. 0 पेक्षा 1 महत्वाचा आहे. कारण क्रिकेटमध्ये एका वर्षाची किंमत त्याला विचारा ज्या विद्यार्थ्याने वर्षभर अभ्यास केला आणि बोर्डाच्या एक्झाम मध्ये तो एका दिवसासाठी नापास झाला. एका महिन्याची किंमत त्याला विचारा ज्याने महिनाभर काम केला आणि त्याला महिन्याचा पगारच मिळाला नाही. एका दिवसाची किंमत त्याला विचारा. आदल्या रात्री दवाखान्यात जायचं होतं पण दुसऱ्या दिवशी पोहोचला आणि शेवटच्या क्षणाला डॉक्टरांनी सांगितलं आय एम रिअली सॉरी. एका मिनिटाची किंमत त्याला विचारा की एका मिनिटासाठी ट्रेन चुकली आणि कामावरून घरी परतलो नाही तर अर्ध्या रस्त्यावरून घरी परतलो.
एका सेकंदाची किंमत त्याला विचारा की एका सेकंदासाठी मॅरेथॉन स्पर्धा हरवली आणि एका धावेची किंमत त्याला विचारा की वर्ल्ड कप एका धावेसाठी गमावला. एक एक धावेची किंमत या ठिकाणी मोजावी लागते या खेळाडूंना. म्हणून की काय सिंगल सिंगल डबल डबल लाईफलाईन या ठिकाणी यूज करण्याचा प्रयत्न करावा लागेल कुटल संघाला. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर कुटलच्या विरोधात खेळत असताना आपण पाहतो रविराज जांभुडे संघ गोलंदाजी करत असताना विकेट टेकिंग डॉट 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 बॉल फेकावे लागतील तेव्हा मात्र ही मॅच सजली जाईल. आज हा मैदान रण मैदान करून सोडला या खेळाडूने. जणू काही शिंपल्यामध्ये मोती जावा आणि त्यावेळेला शिंपल्याला सातत्याने किंमत वाढावी. मैदानावर खेळाडू यावेत आणि या मैदानाची किंमत वाढावी. बॅट अँड बॅटच्या मधोमध चेंडू फेकला होता फक्त आणि फक्त 20 मध्ये फटका सजवलाय. क्रॉस बॅटेड फटका 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय कुटल संघ जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 1 गड्याच्या मोबदल्यात 21 रन्स 21 धावा धावफलकावर आणि बघता बघता 2 षटक संपली. पहिल्या षटकामध्ये 11 दुसऱ्या षटकामध्ये 10. इथून जर पाहिलं तर येणारे अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 40 धावांची गरज. 18 चेंडू 40 धावा 13.33 ची सरासरी इथून गाठावी लागेल तेव्हा मिळेल तुम्हाला उद्याचा उगवता सूर्य पाहायला. अन्यथा संकट संकट आणि संकट. प्रेक्षक आजच्या दिवसातील पहिला सामना तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. एका बाजूला कुटल तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रविराज जांभुडे. शॉर्ट टीम मीटिंग करायची आणि सामन्याला आपण सुरुवात करा कारण आपण पाहतोय 10:47 मिनिटे या ठिकाणी झालेले आहेत. दीपकजी बिराडे यांच्याकडून जांभुडे संघाला खूप मोठ्या शुभेच्छा आल्या. थँक्यू सो मच दीपक बिराडे. भगवा चषक 2021 ज्या स्पर्धेची उत्सुकता आम्ही तब्बल 1 वर्ष आतुरतेने वाट पाहतो. 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास 5,25,600 मिनिटे आम्ही या स्पर्धेची वाट पाहिली आणि बघता बघता पहिल्या दिवसापासून तर 7व्या दिवसापर्यंत आम्हाला इथे खूप मनमुराद आनंद लुटायला मिळाला. आजचा दिवस क्रमांक 7 आणि 7व्या दिवसातील पहिली मॅच तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. एका बाजूला कुटल दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रविराज जांभुडे. पहिलं षटक हाताळलं जयनं 11 धावा दिल्या. विकेट नव्हती. दुसरं षटक हाताळलं कुणालनं 10 धावा खर्च केला. एकंदरीत 2 षटक संपली 21 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्गावर दिनेश मार्के. काही घडेल सगळ्यांच्या नजरा या मॅच कडे असतील कारण आजच्या दिवसातील पहिला सामना तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. भगवा चषक 2021 अनेक नामांकित स्पर्धांना लाजवेल असा अभूतपूर्व नियोजन. आम्ही म्हणतो प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस आणि या सगळ्या गोष्टी सर्वांनी सुनीलजी माळी त्याचबरोबर नकुलजी भांडे या 2 व्यक्तिमत्वांना जमलेले आहेत. 58 सदस्य 2 व्यक्तिमत्वांनी सांगावं आणि 58 व्यक्तिमत्वांच्या मनावर ती गोष्ट पोहोचावी इतकी प्रगल्भता या स्पर्धेला आहे. म्हणून की काय तब्बल 28 वर्षाची परंपरा आणि या भगव्या चषकाचं 4थं पर्व सांगून जाते. हा आहे खऱ्या अर्थाने या मुरबाड तालुक्याचा वर्ल्ड कप. जाऊया मॅचच्या दिशेने. दिनेश मार्के गोलंदाजी मार्गावर सज्ज. रमेश दत्त सातत्याने सूचना येते आपण थोडासा अधिकचा वेळ घेताय. वेळ घेणं गोष्ट गरजेची राहील कारण सामनाही महत्वाचा आहे. परंतु सामन्याला करूया सुरुवात. राकेश ऑन स्ट्रायकिंग एंड आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय महेशला. इथून जर पाहिलं तर 18 चेंडू आणि अजूनही 40 धावांचा प्रवास करायचा आहे. कठीण असेल. इथे केले चेंडूला फुल वंडरफुल आणि इथे मात्र भगवा चषकाला सलामी द्यायला हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नॉट ओनली मिनिमम बट ऑल्सो मॅक्सिमम षटकार. ज्या फटक्याची अपेक्षा कुटल संघाला होती तो फटका या ठिकाणी आलाय. ज्यांना ज्यांना गाणं आवडतं ती माणसं म्युझिकच्या वर्षा चोरांच्या तारा ऐकण्यासाठी आलेली असतात आणि ज्यांना क्रिकेट आवडतो ते मात्र हे फटके पाहण्यासाठी आलेले असतात. ओव्हरपिच होता यावर ऑन साइडला तिथे असतील रमेश दस. चेंडू हातातनं निसटणार नाहीये कारण जबाबदारी आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी
हे आयुर्वेदिक टॉनिक पिले तर रमेश दस. म्हणून की काय, आज या मॅच मध्ये आपला बोलबाला बजावण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटिंग करत असताना तब्बल 60 धावा आणि इथून जर पाहिलं तर विजयासाठी 61 धावांची गरज कुशल संघाला. आतापर्यंत धावसंख्या 28. बॅलन्स स्थितीमध्ये असेल हा सामना, कोण जिंकेल सांगता येणार नाही. अराउंड द विकेट नाही, इथे मात्र गतीमध्ये केलं होतं परिवर्तन. फ्लिक केले चेंडूला, निघून चाललाय चेंडू लॉंग लेग सीमा रेषा पार आणि हा येतोय आणखी एक दर्जेदार चौकार. तिसऱ्या ओव्हर मध्ये धावांच्या झेरॉक्स मशीनचं बटन दाबलंय मित्र म्हणजे बॅट्समन महेश. राकेश आणि महेश क्या बात आहे, काय फलंदाजी करतायत कुशल संघासाठी. 32 धावा धावफलकावर. इथून जर पाहिलं तर अजूनही 29 धावांची गरज. अर्ध काम पूर्ण, अर्ध काम अपूर्ण सांगावं लागेल कुशल संघाला. ग्लास अर्धा रिकामा नाही तर ग्लास अर्धा भरलेला आहे. बिलीव्ह युअरसेल्फ, बी पॉझिटिव्ह अँड बी एव्हरग्रीन. एक विकेट गमावले, पार्टनरशिप रचत असताना या ठिकाणी बॅट्समन महेश आणि राकेश. इथून जर पाहिलं तर 15 चेंडू आणि 29 धावा. समीकरण सोपं आहे. फुल टॉस आणि इथे मात्र फेकून दिले चेंडूला. मिड विकेट ऑर्थोडॉक्स काव कॉर्नरच्या गॅप मधून 1 बाउन्स ओव्हर दिलो. रन दिल्या चेंडूवर 4 4 4 4 आणि आणखी एक दर्जेदार चौकार. कंकणात व्हायला सुरुवात झाली आणि बघता बघता आवाज आघात आणि एल्गार कानावर यायला सुरुवात झाली. कुठल संघाचा डगआउटचा दरवाजा आणि डगआउटची चौकट या फटक्याची अपेक्षा करत होती. ती फटके मात्र या षटकामध्ये यायला सुरुवात झाली. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गोलंदाज दिनेशने. पहिल्या चेंडूवर 6, दुसऱ्या चेंडूवर 1, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर चौकार. एकंदरीत पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 15 धावा. ओहो, खोलवर डब्याचा चेंडू. इथे संधी नाहीये फलंदाजाला. गुड कमबॅक. इथून जर पाहिलं तर 13 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 25 धावांची गरज. 13 चेंडू 25 धावा. समीकरण जर पाहिलं तर बॅलन्स स्थितीमध्ये आहे. मेहनत करावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. क्षेत्र कोणतेही असो मित्रांनो, मेहनतीला पर्याय नाही आणि मेहनत जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. भगवा चषक 350 पावणे 400 वर्षापूर्वीचा इतिहास आजही आठवेल. आणि इथे जर पाहिलं तर आम्ही म्हणतो ना की आम्हाला गर्व आहे मराठी असल्याचा. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही छाती डोकून सांगतोय की ज्या छत्रपती शिवरायांनी आम्हाला या महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध निर्माण करून दिलाय, तो सुगंध हे आमच्या डोळ्यासमोर कायमस्वरूपी राहील. जब तक सूरज चांद है, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्या मुखामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव येईल. बघता बघता 3 षटक संपली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर कुशल संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावर. आतापर्यंत आपण पाहतोय 38 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना जांभुडे संघाची धावसंख्या होती 5 षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावा आणि विजयासाठी 61 धावांचं आव्हान आहे कुशल संघासमोर. बघता बघता 3 षटक संपली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर कुशल संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद. आतापर्यंत जर पाहिलं तर धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत तब्बल 38 आणि विजयासाठी इथून जर पाहिलं तर 12 चेंडू आणि अजूनही 23 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 23 धावा. जोपर्यंत ड्रीम ब्रेक्स तोपर्यंत नाणेफेक कक्षामध्ये निखिल ठोंबरे करतील पुढील मॅचची नाणेफेक.
शिवळेश्वर शिवळे संघाचे कॅप्टन यांना विनंती करतो टॉस साठी चला. दोन्ही कॅप्टन जे मात्र उपस्थित होते त्यांना आता आपण करतोय टॉस. छापा असा कॉल आहे धानिवलीचा आणि ते छापा. टॉस जिंकलाय टीम आदर्श स्पोर्ट क्लब धानिवली. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो मात्र घेतला. क्षेत्ररक्षण करत असताना शिवळेश्वर शिवळे संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा टार्गेट आहे? 50 धावा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. 50 त्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या बाजूला शिवळे संघाचे कॅप्टन आहेत. टॉस पराभूत झाले तर प्रथम बॅटिंग करायची आहे. किती धावांचं टार्गेट? 60 प्लस करू आम्ही. 60 प्लस करण्याचा प्रयत्न आहे. सामना मैदानामध्ये खूप चांगला पाहायला मिळेल. आदर्श स्पोर्ट क्लब धानिवली विन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स रमेश शिंदे सर. थँक्यू. निखिल जाऊया माझ्या दिशेने. इथून जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 23 धावांची गरज खुटल संघाला. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. रमेश दास यावेळेस पाहू शकाल अपील आणि अंपायर काय सांगतायत. यस लागलंय खेळाडूला. आपण जायचंय आणि पाहायचंय. पायचाय फलंदाज सुरक्षित आहे का? आणि खेळाडूंनो महत्वाची सूचना आणि महत्वाचं आवाहन करेल या स्पर्धेच्या माध्यमातून. खेळत असताना तुम्ही जर बॅटिंग करत असाल तर गार्ड वापरा प्लीज. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट ती असेल हेल्थ इज वेल्थ. आरोग्यम धन संपदा. चोवीस डिसेंबर इंग्लंडचा राजा जॉन यांचा आजचा हा जन्मदिवस. जाऊया मागच्या दिशेने. आपण पाहतोय कुटल संघाला विजयासाठी 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. इथे मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. पाठवले चेंडू ऑन साइडला. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि इथे मात्र चालू आहे चाच पडणं. तत्पूर्वी खेळपट्टीवर मात्र धावांचा मानस असेल आणि सातत्याने धावावं लागतंय धावांसाठी. 2 धावा मिळवल्या. इथून जर पाहिलं तर अजूनही 10 चेंडू आणि विजयासाठी जर पाहिलं तर 21 धावांची गरज. 10 चेंडू 21 धावा. विजयाचा रथ कुरुक्षेत्रावर आणलाय. महाभारत घडेल का? एका बाजूला पाहिलं गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय जय ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. यावेळेस गुड कमबॅक. क्या बात आहे. काय चेंडू हाताळतो जय. भन्नाट वेग, अचूक टप्पा, लाईन लाईन परफेक्ट. निश्चितच जर पाहिलं तर इथून जर डॉट बॉल फेकले तर कुठला संघ कुठेतरी मित्र म्हणे ना थोडासा बागपूर्व ढकलला जाईल. इथून समजदारीचा खेळ करणं खऱ्या अर्थानं गरजेचं राहील. येणारे 9 चेंडू आणि अजूनही 21 धावांची आवश्यकता.
यावेळेस क्या बात आहे, सूर मारला, उडता परिंदा पाहायला मिळाला. विकेट कीपरनं सांगितलं भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. वाह क्या बात, केतनने पकडला झेल आणि ते संपेल बॅट्समनचा खेळ. आज जर पाहिलं तर जांभुडे गावातील सर्व खेळाडू जर हा सामना पाहत असतील ना, तर संध्याकाळच्या वेळेला ही झेल व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्टेटसला टाकली जाईल आणि सातत्याने लाईक आणि फॉरवर्ड येतील, काही शंका नाहीये. क्या बात आहे, काय झेल पकडलाय केतननं. पहिलं षटक जयनं हाताळलं होतं 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये कुणाल आला 10 धावा, तिसऱ्या ओव्हरचा विचार केला तर दिनेशने मात्र मार खाला, तब्बल 17 धावा. आणि क्रुशियल मोमेंटला ज्या षटकाला धावा यायला पाहिजे ना, त्या षटकामध्ये धावा येत नाहीये. आतापर्यंत आपण पाहतोय जयने 4 चेंडू फेकलेत, केवळ 2 धावा खर्च केल्या आणि क्रुशियल मोमेंटला घेतली विकेट. इथून जर पाहिलं तर येणारे 8 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 21 धावांची गरज कुटल संघाला. मैदानाच्या जवळचा असणारा संघ आपण पाहतोय कुटल, कारण इथून जर कुटल गावचा विचार केला तर हा आवाज कुटल गावापर्यंत जात असेल. आणि एका बाजूला जर पाहिलं तर सिद्धगडच्या टोकापासून आलेला संघ रविराज जांभुडे इथं यावं आणि खऱ्या अर्थानं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं. 8 चेंडू 21 धावांची गरज कुटल संघाला. शफल झाला होता ऑफ स्टंपच्या पुढे, परंतु चेंडू आणखी एक डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय जय. हा चेंडू निर्णायक ठरेल, कारण इथे जर मोठा फटका लागला तर कुटल संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करेल. समीकरण प्रेक्षक तुमच्या समोर ठेवेल 7 चेंडू आणि विजयासाठी कुटल संघाला अजूनही 21 धावांची आवश्यकता. काय मॅच बनवली गोलंदाजी करत असताना. आणखी एक ऑफ ब्रेक, क्या बात आहे, वाईड यॉर्कर, कमालीची गोलंदाजी. जयसाठी कौतुक व्हायला हवं, जयसाठी टाळ्या व्हायला हव्यात. काय गोलंदाजी केली, संघाला नितांत निष्ठेची गरज होती आणि ती निष्ठा ठिकाणी जिवंत ठेवली जयनं. वाटलं होतं तिसऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक केलंय कुटल संघानं, तब्बल 17 धावा वसूल केल्या, सामना फिरवला होता आपल्याकडे आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा एक तरी तो एक हमारी. म्हणून म्हटलं जातं इथे कोणाचं स्वप्न उज्ज्वल राहील, इथे कोणाचं स्वप्न अपूर्ण राहील हे सांगता येणार नाही. तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही क्रिकेटवर, कारण क्रिकेट पाहणारे आले, क्रिकेट जगणारे आले, क्रिकेटवर आनंद निर्माण करणारे आले, क्रिकेट मजेशीर खेळणारे आले, परंतु क्रिकेटवर एखादा भविष्यकार अजूनही जन्माला यायचा बाकी आहे. मॅचला करायची सुरुवात चेतन बिराडे, आपण जो झेल पकडला ना त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. राहुलजी मार्के याकडून जाऊया मॅचच्या दिशेने. प्रेक्षकांनो, आजच्या दिवसातील पहिली मॅच अर्थातच एका बाजूला पाहिलं तर कुटल, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रविराज जांभुडे. जांभुडे संघाने प्रथम बॅटिंग केली होती, 5 षटकामध्ये बनवल्या होत्या 7 धावा. विजयासाठी पाहिलं तर कुटल संघाला 61 धावांची आवश्यकता होती आणि बघता बघता हा शोध चालू केला. तिसऱ्या षटकापर्यंत या शोध परिपूर्ण राहिला आहे, परंतु चौथ्या ओव्हरचा विचार केला तर इथे दुष्काळ पडलाय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही जवळपास कुटल संघाला जर पाहिलं तर 21 धावांची गरज. 6 चेंडू 21 धावा कठीण, थोडस अवघड असेल, परंतु पहिले 3 चेंडू जर पाहिले तर या 3 चेंडू मध्ये मित्र म्हणेन संपूर्ण भविष्य दडलंय या मॅच मध्ये. 6 चेंडू 21 धावा. आज मात्र खऱ्या अर्थानं आपण सगळेजण आनंदात आहेत, याचं कारण असेल सर्वांनी सुनीलजी माळी सर आणि नकुलजी भांडे सर. दुःखापासून बाजूला निघावं, सगळ्या माणसाने एका सरळ दिशेत यावं, जीवनाचं राडगाडग बाजूला सोडावं आणि बघता बघता भगव्या चषकाकडे वळावं. जाऊया मॅचच्या दिशेने. 6 चेंडू 21 धावा. निलेशन बॉलिंग ट्रॅक. यावेळेस अक्रॉस द लाईनला फेकून दिले चेंडूला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये हुई बाद आणि इथे सांगत असताना बॅट्समन महेश, यस वी आर अ चॅम्पियन इन द भगवा ट्रॉफी. भगवा चषकाचा मी आहे वाघ. डरकाळी फोडली आणि इथे मात्र मॅच अजूनही संपलेली नाही आहे. सांगत असताना क्रिकेट हा अनिश्चिततेने दडलेला खेळ आहे. पहिल्या चेंडूवर ब्लास्ट, स्वप्न पुन्हा एकदा जिवंत केलंय. लाजाळूच्या झाडाला स्पर्श करावा आणि त्याची पानं जी मिटलेली असतात ती पुन्हा उघडी व्हावी, त्या पद्धतीने हा सामना ओपन झालाय. येणारे 5 चेंडू आणि अजूनही 15 धावांची आवश्यकता. इथे सांगितलं महेशने, जोपर्यंत मी खेळपट्टीवर सज्ज तोपर्यंत मात्र या मॅच मध्ये काही होऊ शकतं. काय मॅच सजवली गेली.
एका मोठ्या फटक्याने मॅचचं चित्र बदललं. क्या बात है. इथे मात्र दाखवलं तू सिर्फ खेलना जानता है, हम खेल पलटना जानते हैं. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, ओव्हर पिच होता, अलॉंग द कार्पेट, एक सिंगल, दुसरा धावेचा प्रयत्न होईल आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि इथे मात्र सांगितले महेशने गोलंदाजाला की तू सिर्फ खेलना जानता है, हम तो खेल पलटना जानते हैं. तू वार करशील माझ्याकडे पलटवार आहे, तू शेर असतील मी सव्वाशेर आहे, तू खेळाडू आहे तर मी मात्र इथे ऑनेस्ट आहे. ऑनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी. आज मात्र भगवा चषकाला रंग 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 भरले गेले. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. इथे मात्र पाहायला लागेल लाईन योग्य आहे की खराब आहे. यस वाईड बॉल. सामन्याची रंजकता वाढत गेली म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, एक मेरा होगा ना लाख तेरा होगा ना तारीफ मेरी होगी ना मजाक तेरा होगा. मत कर गुरूर इस क्रिकेट मैच का, एक दिन खाक मेरा ही होगा, एक दिन खाक तेरा ही होगा. 4 चेंडू आणि 12 धावा. काय मॅच बनवली महेशनं. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा एक चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात है. खुद से खुद का अंदाजा नहीं होता, बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता. प्रयास तो करना पड़ेगा मेरे दोस्त, क्योंकि सिकंदर का बंद दरवाजा कभी नहीं होता. संधी निर्माण केली आणि इथून जर पाहिलं तर विजयासाठी अजूनही फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू आणि 6 धावा. काय होतं झालं काय एका क्षणात निमिषार्धात घडताना या ठिकाणी पाहायला मिळालं. महेश नावाची फलंदाजी इथे सांगून जात असताना खऱ्या अर्थाने या संपूर्ण मैदानाच्या बाहेर आम्ही वावरतोय. आमचं गाव जरी इथे असलं तरी मात्र आम्हाला खेळ कोणत्या पद्धतीने करायचा आहे हे या ठिकाणी सांगितलं गेलंय. सामना अजूनही संपलेला नाही आहे. एखादा डॉट बॉल गेला तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये जांभुळे संघ कमबॅक करेल. 3 चेंडू 6 धावा. ब्रेक होता, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव मिळवली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र काय घडेल. ओ माय गुडनेस. 2 धावा मिळवल्या. इथून जर पाहिलं तर येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी खुटल संघाला अजूनही 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. स्कोर लेव्हल झाल्यास पहिला संघ जो खेळेल तो विजय असेल. इथून जर पाहिलं तर 2 चेंडू आणि 4 धावा. व्हाट अ मॅच. प्रेक्षक हो, सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय मॅच या ठिकाणी बनवली आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. जांभुडे की खुटल, खुटल की जांभुडे, गोलंदाजी की फलंदाजी, फलंदाजी की गोलंदाजी. जिंकणार कोणी असो पण क्रिकेटचा विजय हा या ठिकाणी होईल यात शंका नाही आहे. इथे आठवावं लागेल संघर्ष. स्वप्न या ठिकाणी कोणाची पूर्ण होतील. जो पुरवली गोलंदाजाची बॅट्समन महेशनं. 2 चेंडू 4 धावा. सामन्याला सुरुवात. आणि इथे मात्र विजयाचा हुंकार. क्या बात आहे. जबरदस्त येतोय हा शंकनाद करणारा विजयी षटकार. कॉंग्रॅच्युलेशन टीम खुटल. क्या बात आहे. काय मॅच बनवली बॅट्समन महेशनं. यस नो डाऊट आपण बोलतोय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया. मी सुद्धा म्हणेन, प्रेक्षक सुद्धा म्हणतील, पाहुणे सुद्धा म्हणतील, खुटल संघाचा महेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच चा हक्कदार आणि शिलेदार.